नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। नमस्कार, आता बातमी समोर येते तासगावमधून। भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांच्या प्रतिमेला राष्ट्रीय दलित पॅंथर यांचे वधूने दुग्धाभिषेक। भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस महामंत्री श्री संदीप गिड्डे यांचेवर चुकीच्या पद्धतीने निलंबन व बडतर्फ कारवाई करण्यात आली असून ही बाब म्हणजे तलाठ्यांकडून तहसीलदारांचे निलंबन अशी क्रिया आहे व अशी घटना निश्चितच निंदनीय व निषेधार्ह आहे। संदीप गिड्डे हे जनसामान्यातून आलेले असामान्य नेतृत्व असून सामाजिक क्षेत्र तसेच शेतकरी आंदोलने यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले नेतृत्व। तासगाव बसस्थानक चौकात गिड्डे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला। यावेळी राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार, युनुस कोल्हापुरे, निशांत आवळे, विजयाताई माळी, द्रौपदी बनसोडे, कुलदीप वारी, गुरुनाथ दाबडे, हरीश वडार, अंकुश केदार, अनिल दोडमणी, प्रमिला गावडे, सृष्टी कांबळे व मान्यवर उपस्थित होते। पाहूया त्याविषयी अधिक माहिती। आज तासगाव शहरामध्ये भाजपचे राज्य प्रदेश सरचिटणीस माननीय संदीपबाबा गिड्डे पाटील यांच्यावर जी जिल्हाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आहे, बडतर्फ कारवाई केलेली आहे, ही कारवाई राजकीय आक्षेपोटी करण्यात आलेली आहे। याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी दलित पॅंथर सेनेच्या वतीने केलेला आहे। संदीपबाबा गिड्डे पाटील एक राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उदयास येणारं नेतृत्व आहे। त्यांनी मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून अनेक दोन मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला आहे। अनेक गोरगरीब सामान्यांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत। अशा सरसंघामध्ये संघात तयार झालेल्या संघाच्या कुशीत आणि मुशीत वाढलेल्या चांगल्या नेतृत्वाला केवळ राजकीय आक्षेपोटी निलंबित करून कारवाई करून कुठेतरी संपवण्याचं षडयंत्र, हा जो केविलवाना प्रयत्न वरिष्ठांच्याकडून चालू आहे, हा निष्फळ ठरणार आहे। या घटनेचा जाहीर निषेध आज दलित पॅंथर सेनेच्या वतीनं तासगाव येथे करण्यात आलेला आहे। तसेच संदीपबाबा गिड्डे पाटील यांनी यापूर्वी मराठा आरक्षण मोर्चासंदर्भात अनेकदा सक्रिय भूमिका घेतली। याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये हिरिरीनं भाग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडले। त्या प्रश्नांना लावून धरलं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे। माननीय संदीपबाबा गिड्डे पाटील यांचं राज्यभर कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे, परंतु याच सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्या विरोधात जे काही राजकीय नेते मंडळी, वरिष्ठ नेते मंडळी चुकीच्या पद्धतीनं षडयंत्र रचत निलंबन किंवा बडतर्फ करण्याची जी कारवाई करत आहेत, ही संघ धोरणाला धरून नाही, संघ तत्वनिष्ठाला धरून नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संदीप गिड्डे पाटील यांच्यावर केलेल्या कारवाईचा कुठं ना कुठं भाजप पक्षाला किंवा त्या येणाऱ्या काळातील निवडणुकींना याचा फटका बसू शकतो। याची वरिष्ठांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर संदीपबाबा गिड्डे पाटील यांच्यावर जी काही कारवाई करण्यात आलेली आहे, त्या कारवाईचा खुलासा वरिष्ठांनी करावा, अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे।